मागील अध्यायामध्ये आपण सर्व काही भक्तांचे प्रकार, परमेश्वराचे विविध युगातील अवतार हे सर्व ज्ञान एकनाथांनी व्यक्त केलेले आहे. परंतु त्याचबरोबर परीक्षिताच्या मनाची पार्श्वभूमी देखील तयार करण्याचे काम शुकाचार्यांनी केले. आता आजच्या भागामध्ये पाहू की सगळ्या देवी देवता, महादेव, ब्रह्म यांनी श्रीकृष्णाची स्तुती केली. नंतर ते प्रणाम करून आपल्या परमधामाकडे निघाले. तेव्हा ब्रह्माजी म्हणाले की प्रभू, आपण आता अवतार घेऊन पृथ्वीचा भार कमी करावा अशी प्रार्थना केली होती. त्यानुसार आपण सत्परायण कल्याण धर्माची स्थापना केली. दशदिशांमध्ये आपली कीर्ती पसरली आहे. आपण अनेक लीला केल्या, पराक्रम केले. कलियुगात जो कोणी श्रीकृष्णांच्या लीलांचे श्रवण करेल, कीर्तन करेल, तो सहजपणे अज्ञान अंधकारापासून दूर होईल. पुढे समस्त देव म्हणाले की भगवान आता यदुवंशात अवतार घेऊन 125 वर्ष झाली आहेत. आता आपले काही कार्य शेष नाही. आता परत आपण आपल्या परमधामात प्रवेश करावा. आम्ही सर्वजण आपली वाट पाहत आहोत. श्रीकृष्ण म्हणाले, मला अजून थोडा तरी अवधी द्या. पृथ्वीवरचा भार जरी उतरला तरी यदुवंशी बल, विक्रम, वीरता, शूरता, धनसंपत्तीने उन्मत्त झालेले आहेत. मी जर त्यांचा नाश न करता पुन्हा देवलोकी गेलो तर ते सर्व लोकांचा संहार करतील. ब्राह्मणांच्या शापाने आता या वंशाचा नाश होण्यास प्रारंभ झाला आहे. यांचे समूळ उच्चाटन झाल्याशिवाय मी वैकुंठात येणार नाही. मग सर्व देवी देवता या विश्वासू वचनाने अस्वस्थ होऊन वैकुंठलोकी परत गेले. त्यानंतर द्वारकेत अपशकुन घडू लागले. फार भयंकर असे उत्पात होऊ लागले. त्यानंतर श्रीकृष्ण यदुवंशीयांना म्हणाले की आपल्या कुळास ब्राह्मणांचा शाप आहे. द्वारकेत तर भीषण स्थिती निर्माण झाली आहे. आपण आता प्रभास क्षेत्री जायला हवे. त्या ठिकाणी आपण वास्तव्य करू. कदाचित आपल्या शापातून मुक्ती मिळण्यासाठी त्या ठिकाणी मदतच होईल. तेथे आपण दान, जप, तप करू. सर्व यदुवंशीय आपापले रथ तयार करू लागले. उद्धव त्यांच्यासोबत होता. त्याचे मन हे ऐकून भावविभोर झाले. भगवान, आपण आता यदुवंशाचा नाश झाल्यावर स्वधामाला परत जाणार आहात. तेव्हा कृपा करून मलाही आपल्याबरोबर घेऊन जा. प्रत्येक वेळी, प्रत्येक क्षण मी तुमच्याबरोबर होतो. आता मात्र मला तुमच्यापासून दूर करू नका. म्हणून उद्धवाचे मन व्याकुळ झाले. मग त्यानंतर श्रीकृष्णांनी त्याचे सांत्वन काय केले, यदुवंशी प्रभासतीर्थी गेले का, हे पाहूया आपण उद्याच्या भागामध्ये.